मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये निरूपा ही घरी आल्यानंतर म्हणते, थांब मी ना आता सुजित कुमारलाच कॉल करते असं म्हणून ती कॉल करणार असते. त्याचवेळी दुसरीकडे मात्र MD आणि त्याचबरोबर सुजित कुमार दोघेही आता रस्त्यानेच धावत सुटलेले असतात. कारण त्या दोघांकडून आजीचा खून झालेला असतो आणि ते एकमेकांवर आरोप करत असतात. त्याचवेळी आता सुजित कुमार म्हणतो, हे बघ MD, माझ्यावर अजिबात तो आरोप नाही आला पाहिजे. तेव्हा MD म्हणतो की काळजी करू नकोस, आपल्या दोघांवरही येणार नाही तो आळ, कारण त्याचे पुरावे कोणाकडे सुद्धा नाही येत. तेव्हा MDला आता लगेचच सुजित कुमार म्हणतो, अरे पण मीराने बघितलंय ना. तेव्हा ढवळेकर म्हणतो की कसं आहे ना, मी तिला गुंडाळेन बरोबर, मी बघतो काय करायचं ते, पण तू तोंड उघडू नकोस एवढं कर. तेव्हा सुजित कुमार म्हणतो की म्हातारीने जर काही सांगितलं तर. तेव्हा आता ढवळीकर म्हणतो की अरे म्हातारी कशी सांगणार, कारण म्हातारी तर मेली आहे ना आता. तेव्हा सुजित कुमार म्हणतो, अरे मला तर भीती वाटायला लागली, आपल्या गळ्याला उगीचच फास. कसं आहे ना, म्हणजे माझ्या गळ्याला नाही पण तुझ्या गळ्याला लागूच शकतो, कारण त्या मीराने आपल्याला पाहिलं आहे ना इकडे घराबाहेर पडताना. तेवढ्यातच सुजित कुमारच्या मोबाईलवर निरूपाचा फोन येत असतो. त्यामुळे तो खूपच घाबरतो आणि म्हणतो, ये बाबा, निरूपाचा कॉल आलाय, आता काही खरं नाही. तिला समजलं म्हातारीचा खून झालाय आणि तो आपण केलाय. ती आता पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट द्यायला सुद्धा जाईल. मग आता त्यानंतर त्या दोघांची पळून पळून अशी अवस्था झालेली असते ना की अगदी धाप लागलेली असते. निरूपाचा फोन आल्याबरोबर फोन नक्की कोण उचलणार हाच प्रश्न दोघांनाही पडतो, कारण आता दोघांनाही कळत नाही की करावं काय. सुजित कुमार विचारतो, MD काय करायचं सांग ना, आता ती माझ्यावरच आरोप करेल. तेव्हा MD म्हणतो, कॉल रिसीव करू नको तिचा अजिबात, कारण उगीचच आपल्या अंगावर लचांडे यायचं. त्याचवेळी आता सुजित कुमार म्हणतो, अरे पण तिला डाऊट येईल ना बाबा, करायचं काय नक्की मला कळतच नाही आहे. ते दोघं खूप घाबरलेले असतात, त्यांना घाम फुटलेला असतो आणि तसेच वेड्यासारखे रस्त्याने ते धावत सुटलेले असतात. तर आता MD हा सुजित कुमारकडून फोन घेतो आणि तो फोनच बंद करून टाकतो. तेव्हा आता दुसरीकडे निरूपा म्हणते, अरे बापरे, यांनी फोन का कट केला असेल. मग इकडे सुजित कुमार म्हणतो, अरे फोन का बंद केला, करायचा ना, रिसीव्ह करायचा ना, काय म्हणते बघायचं, समजलं असतं आपल्याला. तेव्हा MD म्हणतो, गप्प बस तू आणि पळ आता. मग ते दोघेही पुन्हा वेड्यासारखे रस्त्याने धावतात. तेव्हा इकडे निरूपा पुन्हा एकदा त्यांना कॉल करते तर फोन अगदी स्विच ऑफच येतो. त्यानंतर ती ठरवते, स्विच ऑफ तर आहे फोन, परंतु व्याहीबुवा आहेत ना, ते असतील सुजित कुमार बरोबर. मग आता जेव्हा ती ढवळीकरला कॉल करते ना, तेव्हा त्याचाही मोबाईल स्विच ऑफच येतो. मग निरूपाला प्रश्न पडतो, काय झालं असेल, या दोघांचे फोन तर स्विच ऑफ आहेत. तर आता इकडे सुजित कुमार आणि MD हे दोघेही पळत असताना त्याच्या पाठोपाठ सत्याचा मित्र गाडी घेऊन असतो, त्यांचा पाठलागच करत असतो. काही वेळानंतर आता जेव्हा ते दुसरीकडे वळतात तेव्हा मात्र आता त्याचा मित्र लगेचच सत्याला लोकेशन पाठवतो. मग आता इकडे सत्या म्हणतो, कळलं, आता मला समजलं, हा MD आणि सुजित कुमार जिथे जिथे जातात ना ते लोकेशन आपल्याला कळणार म्हणजे कळणार. मला सुद्धा त्या दोघांनी असंच पळवलं होतं ना, आता तुम्ही बघतच राहा मी त्यांना ना कसा पळवतो ते, असं म्हणून सत्या अगदी त्या दोघांची अगदी सळोकी पळो करून सोडणार असतो. मग पुढे आता सत्या म्हणतो, त्यांनाही दिसणार आता सत्याची सत्यागिरी. आजी म्हणते, शाब्बास लेकरा शाब्बास, आणि मला तुझ्याकडनं ना हीच अपेक्षा होती सत्या, की सत्याला सत्य वदवून घेण्यासाठी कुठल्या सुद्धा कोर्टाची गरज नाही, कारण तो स्वतःच एक कोर्ट आहे, कारण याच्या कोर्टामध्ये वकील आणि न्यायाधीश सुद्धा तोच. मग त्यानंतर आजी म्हणते, सत्या जा आणि त्यांना ना त्यांचा गुन्हा आता कबूल करायला लाव, कारण त्या दोघांनाही त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा ही व्हायलाच हवी. त्यांनी तुला जेवढा त्रास दिला होता ना त्याच्या डबल त्या दोघांनाही त्रास दे. त्यांनाही आता समजूच दे की आपण ना वाघाच्या जबड्यामध्ये हात घालायला निघालो होतो. तेव्हा आता सत्या म्हणतो, सुजित कुमार आणि MD, आता तुमची उलटी गिनती सुरूच झाली, असं म्हणून तो लगेचच आपल्या गळ्यात असणारी चैन अशी भिरकवतो आणि सत्यागिरी दाखवणार असतो. दुसरीकडे सुजित कुमारचे पाय आता खूप दुखत असतात. तेव्हा तो म्हणतो, MD काय होऊन बसलं रे, आजपर्यंत एवढं काही केलं पण हे असं लचांड अंगावर येईल असं वाटलं नव्हतं. मग आता MD रागातच म्हणतो, पण काय करायचं ते कसं सांगू, मलाच सुचत नाहीये. तेव्हा सुजित कुमार अक्षरशः रडकुंडीला येतो आणि म्हणतो, मलाही काही सुचत नाहीये, कारण पोटामध्ये तर आग लागलीये आणि डोसकं सुद्धा खूप तापलंय, आता काय करावं ते समजत नाहीये. तेव्हा MD म्हणतो, सुजित कुमार जरा गप्प बस,
जरा थोडे उपकार कर माझ्यावर, असं म्हणून तो हात जोडतो. अरे आपण ज्या घरी गेलो होतो तेथे कुणीही नव्हतं आणि म्हणून आपण त्यांच्या घरून रिटर्न निघालो ना, आपण कुणाला भेटलो ना कुणी आपल्याला भेटलं, समजलं का, असं तो सुजित कुमारला विचारतो. तेव्हा सुजित कुमार म्हणतो परंतु ती बाई. लगेचच MD हा म्हणतो की शांत बसायचं, अजिबात घाबरायचं नाही. मी तुला काय सांगितलंय की आपण कुणाला भेटलो नाही, कोणत्या म्हातारीला सुद्धा. तेव्हा सुजित कुमार म्हणतो की अरे पण दुसरी बाई MDया, अरे त्या निरूपाचं काय करायचं. तर दुसरीकडे आता निरूपाला फुल संशय आलेला असतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे. कारण सुजित कुमारला विचारलं मी पैसे मिळाले का, तर तो काय म्हणाला, हो पैसे मिळाले. परंतु घरी आल्यानंतर म्हातारीकडून तर त्याने काही पैसे घेतले नव्हते. म्हातारी काय म्हणाली की तुझे दागिने सुजित कुमारला दिले आणि मग ते दागिने माझ्या कपाटातच होते. हा विचार करत करतच निरूपा आता पुढे पुढे येते. तर सोफ्याजवळ आजीची साडी तेथे तिला पडलेली दिसते. मग आता खाली अशी अस्ताव्यस्त साडी पडलेली असल्यामुळे निरूपा ती हातात घेते आणि म्हणते ह्या म्हातारीला किती वेळा सांगितले व्यवस्थित कापड ठेवत जा म्हणून, शिस्तच नाही अजिबात. मग त्या साडीला खूप सारं रक्त लागलेलं असतं. तेव्हा ते पाहून आता निरूपा खूपच मोठ्याने ओरडते, ती खूप घाबरते. दुसरीकडे MD हा सुजित कुमारला म्हणतो एक काम करायचं, कुणी नव्हतं म्हणूनच आपण रिटर्न निघालो. तेव्हा सुजित कुमार म्हणतो अरे पण ती निरूपा आपल्याला सोडणार नाही, कारण तिची संशयाची सुई ही आपल्यावरच असणार ना, असं काय करतोय MD, असं म्हणून सुजित कुमार खूपच घाबरलेला असतो. मग MD म्हणतो तू काळजी करू नकोस ना, मी तिला चांगलं ओळखतो. 4 पैसे तोंडावर फेकले ना त्या निरूपाच्या, आपोआप ती शांत होईल, कारण ती खूप हलकट बाई आहे हे मला माहिती आहे. पण तू ना तोंड जरा गप्प ठेव, कारण या प्रकरणात कोणी अडकवू शकेल ना आपल्याला, तर ते आपणच आहोत. आता जातंय का तुझ्या डोक्यात जरा, असं म्हणून विक्रांत हा त्याला समजावू लागतो. तेव्हा सुजित कुमार पुन्हा एकदा घाबरतच म्हणतो हो हो जाते, माझ्या थोडं डोक्यात जाते. मग विक्रांत म्हणतो ऐक ना सुजित कुमार, अरे असा गडबडू नको, आपल्यालाच आता स्वतःला सेफ ठेवायला हवं. अरे तू ना तुझा आता घरी जा आरामात, आपल्याला कुणी काही केलं नाही, आपण कुणाला बघितलं सुद्धा नाही असं वाग. मग आता सुजित कुमार म्हणतो हो आपल्याला काही होणार नाही. तर विक्रांत सुद्धा आता तिथून जायला निघतो. त्यावेळी सुजित कुमार म्हणतो खरंच आपल्याला काही होणार नाही, आपण कुठे काय केलंय आपल्याला काही व्हायला, आपल्याला काही होणारच नाही. असाच बरळत बरळत तो पुढे निघालेला असतो. त्याच वेळी त्याला आता सत्या येताना दिसतो. त्यामुळे सुजित कुमारची आता धांदलच उडते आणि तो खूप घाबरतो. सत्या समोर असल्यामुळे सुजित कुमार घाबरूनच तेथून धूम ठोकतो आणि आता सत्यागिरी दाखवणार असतो. दुसरीकडे निरूपा आता ती साडी तशीच हातात घेऊन उभी राहते आणि म्हणते हे काय आहे. मग आता मीरा धावत तेथे येते आणि विचारते काय झालं. तेव्हा आता सासूबाई कुठे आहेत असं निरूपा विचारते. तेव्हा आता मीरा म्हणते अहो ते, मग आता मीरा म्हणते अहो सासूबाईंना ती साडी ना लाल कलरची अशी डाय करून पाहिजे होती, म्हणून म्हटलं की बाहेर कशाला, मी आपली घरच्या घरी करते. तेव्हा निरूपा म्हणते बघ ना बाई, कुणालाही वाटेल सासूबाईंचा खून झालाय आणि त्याचं रक्त लागलंय साडीला. तेव्हा मीरा म्हणते हो ते वाटू शकतं, पण ते फक्त मी आपलं तो रंग असा शिंपडलाय, अजूनही काम पूर्ण झालेलं नाही आणि म्हणून तुम्हाला असं वाटतंय. निरूपा तिच्यावर ओरडते आणि म्हणते तुला जर काम येत नसेल ना तर तुझ्या साडीवर प्रयोग करायचा ना, नाहीतर तुझ्या आईकडून आणायची ना साडी, असं म्हणून आता निरूपा चिडते. तेव्हा तिचा आता आरडाओरडा ऐकून लगेचच आजी तेथे येते आणि म्हणते निरूपा तुला कशाला हवाय ग नुसत्या चौकशा, आता आण बरं ती साडी, असं म्हणून आजी आणि लगेचच मीरा दोघीही आतमध्ये साडी घेऊन जातात. तेव्हा निरूपा या सगळ्या घटनेचा विचार करत म्हणते कुठेतरी ना पाणी मुरतंय. त्यानंतर रवी आता निरूपासमोर येऊन उभा राहतो. तेव्हा निरूपा त्याला बोलवते आणि म्हणते अरे रियाचे बाबा आले होते आणि जरा टेन्शनमध्येच दिसत होते ते, तेव्हा असेल काही कामाचं टेन्शन, असं रवी सांगतो. मग आता निरूपा म्हणते नाही रे बाबा, वेगळंच काहीतरी टेन्शन होतं, कारण जास्तच ते जरा घाबरलेले दिसत होते. मला तर वाटतंय ना काहीतरी नक्कीच गडबड आहे. आपण एक काम करूया, चल त्यांच्याकडे जाऊन ना जरा बघून येऊ, सगळं काही ठीक आहे ना, म्हणजे आपल्या मनाला सुद्धा शांती लागेल. तेव्हा असं डायरेक्ट कसं जायचं, म्हणजे रिया सुद्धा नाही आहे ना, असं रवी म्हणतो.
तेव्हा लगेचच आता निरूपा विचारते, अरे पोरगी म्हणून आता रियाचंच बघणार का सगळं तिथे? कारण आपणही त्यांचे नातेवाईक आहोत ना, मग आपल्याला सुद्धा विचारपूस करायला पाहिजे ना त्यांची. तू आता एक काम कर, फोन कर त्यांना, नाहीतर नको करू, आपण त्यांच्या घरी जाऊन येऊ. तेव्हा आता रवी म्हणतो, आई जाऊ दे ना गं, कशाला उगीच आपण त्या फंद्यात पडायचं. तेव्हा आता निरूपा म्हणते, नको रे, जाऊयात आपण, तुला कळतं का काही? तेव्हा आता रवी म्हणतो, हे बघ आई, तू नको येऊ, मग मी जातो एकटा. तेव्हा निरूपा म्हणते, नको बाबा, एकटा नको जाऊ, दोघेही जाऊ आणि सोबतच रियाला सुद्धा आपण आता घेऊन जाऊ. तर आता ते दोघेही लगेचच तेथून निघतात. त्यामुळे आजी आणि मीरा एकमेकींकडे पाहतात. तर आता त्या दोघींनाही कळत नाही नक्की कशासाठी हे चालले आहेत. दुसरीकडे आता सुजित कुमार हा विक्रांतच्या घरी येतो आणि दार उघडणारे विक्रांत, माझ्यावर आली आहे संक्रांत, असं मोठ्या मोठ्याने तो आता म्हणत असतो. तेव्हा विक्रांत आता घाईतच तो आणि लगेचच दारसुद्धा उघडतो. तेव्हा तू कशाला आलास असं विक्रांत रागात विचारतो. मग आता सुजित कुमारच्या पाठीमागे लपलेला जो सत्य असतो ना, तो आता उठतो आणि लगेचच सुजित कुमारला असा एका हाताने लोटतो. तो थेट विक्रमच्या मिठीतच जाऊन पडतो. तेव्हा रागातच सत्या विचारतो, काय माझ्या आजीचा खून करून तुम्ही इथे लपून बसला की काय? अरे तुम्ही दोघे ना खुनी आहात, खुनी. अरे खुनी आहात ना तुम्ही, माझ्या आजीला का मारलं? असं म्हणून सत्या सत्यागिरी दाखवतो. दुसरीकडे आता मीरा म्हणते, आजी प्रॉब्लेम होणार आता, कारण सासूबाई रवी भाऊजींना घेऊन एमडीच्या घरी गेले आहेत खरं, पण तिकडे तर हे त्या सुजित कुमार आणि विक्रांतची शाळा घेत असतील. जिला सुद्धा आता तेच टेन्शन आलेलं असतं. मग ती म्हणते, हो की अगं, आता होईल काय माहिती आहे, कारण आता निरूपा तिकडे जाऊन सांगेल की मी जिवंत आहे म्हणून, आणि आपण केलेलं जे काही आहे त्या सगळ्यावर पाणी फिरेल. तेव्हा आता मीरा लगेचच म्हणते, अरे देवा, हो ना, प्रॉब्लेम होणार, मी यांना कळवते. हां, मीरा सत्याला कॉल करत असते, परंतु कॉल लागतच नसतो. त्यामुळे आता आजी म्हणते, असं कसं होऊन चालेल, कारण आता ना सत्याला हे सांगणं खूप जरुरी आहे. तेव्हा आजी आता म्हणते, कसं आहे ना, तू एक काम कर, निरूपा तिथे जाण्या अगोदर ना तू सत्याला जाऊन गाठ आणि त्याला सांग सगळं. तेव्हा मीरा म्हणते, हो चालेल चालेल, पण आजी तुम्ही काळजी घ्या हां. त्यानंतर मीरा आता पर्स घेते आणि आजीच्या पाया पडून जायला निघते. मग आता आजी देवाकडे प्रार्थना करत माझ्या पोरांना वाचव अशी प्रार्थना करते. इकडे सत्या जसं जसा आता घरामध्ये यायला निघतो तसा तसा विक्रम आता त्या सोफ्यावर पडून दुसरीकडे जातो. तर सुजित कुमारची अगदी धांदलच उडालेली असते. सत्याच्या डोळ्यात या दोघांविषयीचा राग असतो. मग आता सत्या म्हणतो की बोला, चला द्या उत्तर. ढवळ्या, तू स्वतःला खूप शहाणा आणि समजूतदार समजतोस ना, पण एक नंबरचा ना तू खुनी आहेस, खुनी. आणि आता म्हाताऱ्या माणसाला मारण्याच्या आरोपाखाली तुला फाशी होणार म्हणजे होणारच. आता थोबाड उघड आणि बोल पटकन, का मारलं तू माझ्या आजीला? अरे बोल पटकन. मग आता ढवळीकर काहीच बोलत नसतो. ते पाहून आता सुजित कुमार त्याची टिंगल करत असतो आणि हसतच म्हणतो, दे दे आता उत्तर दे. तेव्हा सत्याला राग येतो आणि सत्या सुजित कुमारच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो की तुझासुद्धा आता विषय खल्लास होणार. मग आता अजूनच सुजित कुमार घाबरतो आणि म्हणतो, नको रे बाबा, काही करू मला. मग पुढे आता सत्या म्हणतो, आता मी सुद्धा बघतो ना या सगळ्यातून तू कसा सुटतो ते, कारण आता तुम्ही आहे आणि मी आहे. मग आता ढवळेकर म्हणतो की अरे तू काही पण काय बोलतोस सत्या, आम्ही कशाला तुझ्या आजीला मारू आणि काय संबंध काय याचा? तेव्हा सुजित कुमार सुद्धा अगदी घामाघूम होतो आणि म्हणतो, मी सुद्धा काही नाही केलं रे. अरे मारायचं असतं तर माझ्याकडे भरपूर शत्रू आहेत, तुझ्या म्हातारीला का मारेल मी? तेव्हा विक्रांत म्हणतो, मुळात एखाद्याचा राग आला तर कोणी मारून टाकतं का? नाही ना. तेव्हा सत्या विचारतो, म्हणजे माझ्या आजीचा तुला राग आला होता तर? तेव्हा विक्रांत म्हणतो, हो आला होता ना राग, कारण माझ्या मनात थोडा राग होताच. मग आता सुजित कुमार सुद्धा म्हणतो, आला होता ना राग, मलाही आला होता आणि याला जास्त आला होता. हा, मी म्हटलं होतं याला मी अगोदर माझे पैसे मागतो आणि नंतर तुला काय करायचं असेल ते कर बाबा. तेव्हा सत्या विचारतो, म्हणजे सुजित कुमार तू अगोदर याला सांगितलं, अगोदर मी पैसे ढापतो म्हातारीकून आणि मग तू तिचा खून कर. तेव्हा आता सुजित कुमारची बोबडीच वळते आणि म्हणतो, नाही रे, असं नाही, असं नाही, मी त्या म्हातारीचा खून करायला का सांगेन? तेव्हा ढवळीकर आता म्हणतो, ए गप्प बस ना सुजित कुमार, काही पण काय बोलतोस रे? अरे कन्फ्युजन क्रिएट होईल ना इथे. सत्या म्हणतो, ए ढवळ्या, तू कितीही नाही म्हटला ना की आम्ही हे केलं नाही ते केलं नाही, तरी सुद्धा हे सगळं काही तुम्हीच केलंय हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि तसे माझ्याकडे पुरावे सुद्धा आहेत. तेव्हा विक्रम आता घामाघूम होतो आणि म्हणतो,
काय काय पुरावे काय आहेत? तेव्हा आता लगेचच सत्या तो व्हिडिओ दाखवतो. विरोधात जे काही सगळं बोलणं आता विक्रांत बोललेला असतो ते सगळं आता रेकॉर्डिंग तो विक्रांतलाच दाखवतो. तेव्हा आता सुजित कुमार मात्र विक्रांतकडे पाहून हसत असतो. त्यानंतर आता सत्या सांगतो की अरे फक्त व्हिडिओच नाही आहे माझ्याकडे, तर साक्षीदार म्हणून ऑफिसमधली सगळी माणसं आहेत ज्यांनी हे सगळं डोळ्यांनी पाहिलंय आणि अगदी कानाने ऐकलं सुद्धा आहे. तेव्हा हसतच सुजित कुमार म्हणतो म्हणजे यानेच मारलं तुझ्या आजीला? आता हा सगळा पुरावा दाखवून देखील विक्रांत म्हणतो की मी नाही काही केलं. त्यावेळी आता सत्या म्हणतो माझ्याकडे दुसरा पुरावा आहे, दाखवू का तुला? दाखवू ना, कोणता पुरावा आहे तुझ्याकडे? असं विक्रांत खूप मोठ्या आवाजात विचारतो. मग सत्या आता तोच व्हिडिओ दाखवतो ज्या व्हिडिओमध्ये आजीने आता प्रत्यक्ष म्हटलेलं असतं की तुम्ही दोघांनी मारलं मला आणि आजीच्या पोटातून आता रक्त येत असतं. तो सगळा व्हिडिओ सत्या आणि मीराने शूट करून घेतलेला असतो आणि तोच व्हिडिओ जेव्हा विक्रांत आणि सुजित कुमारला जेव्हा सत्या दाखवतो तेव्हा ते दोघेही मात्र अगदी हैराणच होतात. त्या दोघांनाही सुचत नाही. त्यांचं डोकं अगदी चक्रावून जातं की नक्की बापरे आपल्या बाबतीत काय काय घडलंय. आपण करायला गेलो एक आणि झालं वेगळंच. दुसरीकडे आता रवी आणि निरूपा निघालेलेच असतात. पण निरूपा आता त्याला वाटेतच म्हणते ऐक ना, एकदा ना तू रियाला कॉल कर बरं आणि सांग सगळं काही नीट आहे का? मग आता रवी म्हणतो अगं आई आत्ता फोन केला तर तिला टेन्शन येईल ना. तेव्हा निरूपा म्हणते अरे रव्या उद्या काही जास्त थोडंफार लफडं झालं आणि ती आपल्याला म्हणाली की तुम्ही मला अगोदर का नाही सांगितलं, तर तिला काय उत्तर द्यायचं सांग बरं. अरे तू फोन लाव की तिला, लाव ना एकदा फोन, नाहीतर थांबा मीच लावते. इकडे सत्या आता अजूनही ढवळीकरला आणि सुजित कुमारला जा विचारतो बोला रे पटकन, कुणी खून केला माझ्या आजीचा? असं म्हणून त्या दोघांचीही तो कॉलर पकडतो आणि तिने तुमचं नक्की काय बिघडवलं होतं असंही विचारतो. तेव्हा सुजित कुमार आता खूपच घाबरतो आणि म्हणतो आईची शपथ घेऊन सांगतो खरंच मी काही केलं नाहीये. अरे या ढवळीकरनेच मारला आजीला. अरे मी तर लांब होतो, मी ना आपला फक्त पैसे घ्यायला आलो होतो आणि हा तर तुझ्या घरी येण्या अगोदर आजीच्या नावाने बोंबलत होता. ए ढवळीकर सांग ना. असं म्हणून आता सुजित कुमार हा खूपच जोरात ढवळीकरवर ओरडतो. तेव्हा ढवळीकर म्हणतो ए सुजित कुमार शट अप, उगीच काही आगीत तेल ओतू नकोस. अरे काहीतरी उगीच त्याच्या मनात भरवतोस. अरे वाट लागेल ना आपली. तेव्हा सत्या म्हणतो वाट तर तुमची अगोदरच लागलेली आहे, पण आता मी तुमची वाट कशी लावतो ना ते बघाच. तेव्हा सुजित कुमार विचारतो म्हणजे माझी वाट लावणार का? तेव्हा सत्या म्हणतो तुझी वाट लावू का अगोदर? मग बरं लावतो हा. असं म्हणून आता तो सुजित कुमारला मारणार. इतक्यात सुजित कुमार घाबरूनच म्हणतो नको रे नको. मग आता सत्या म्हणतो काय रे ढवळ्या, मग तू भोगसवलं का माझ्या आजीला? तेव्हा सुजित कुमार पलटी खात म्हणतो अरे याच्यामुळेच झालं सगळं. तेव्हा आणि तुझं काय असं आता सत्या विचारतो. तेव्हा आता सुजित कुमार म्हणतो नाही रे बाबा आपण काही केलं नाही. मग आता लगेचच सुजित कुमारला सत्या जाब विचारतो की याने जेव्हा आजीच्या पोटामध्ये चाकू भोसकवला तेव्हा तू आजीचे हातपाय धरून ठेवले बरोबर ना? मग आता लगेचच सुजित कुमार म्हणतो नाही रे बाबा तसं नाही, वाटलं ना तर तू मीराला विचार. तेव्हा सत्या खूपच जोरात त्याच्यावर ओरडतो आणि तिला काय विचार, तू तर तिच्यासुद्धा जीवावर उठलास. मग आता सुजित कुमार स्वतःच्याच कानात मारून घेतो आणि म्हणतो हे बघ मी खूप साधासुद्धा माणूस आहे, हे बघ दिसतं की नाही माझ्या चेहऱ्यावरून, दिसतं की नाही मी असा करेन असं वाटतं का तुला? नाही ना. तेव्हा सत्या सांगतो हो रे हो, चेहऱ्यावरूनच ठरवायचं असतं ना तर तुला आत्तापर्यंत ना फाशीसुद्धा लागली असती. तर दुसरीकडे रिया आता कामावर असते आणि नेमका रवी तिला कॉल करतो. तेव्हा रिया आता अगदी रोमॅन्टिक मूडमध्ये असते तर रवी एकदम सिरियस असतो. तेव्हा काय रे, हॅलो रवी, आत्ताशी आठवण आली का माझी तुला? ती अगदी लाडातच विचारते. तेव्हा रवी म्हणतो नाही अगं रिया तसं नाही. असं म्हणून निरूपासमोर असल्यामुळे तो जरा गोंधळतो. तेव्हा आता लगेचच ती म्हणते तुला माहिती आहे रवी तुझं हेच कन्फ्युजन किती क्यूट आहे ते. मग आता ती पुढे म्हणू लागते की मला एक स्वप्न पडलं होतं आणि त्यामध्ये तू माझ्यासाठी यम्मी डम्पलिंग केले होतेस. अरे काय हॅलो कधी करणार आहेस सांग बरं. रवी आता निरुत्तरच असतो कारण समोर निरूपा असल्यामुळे त्याला काही रियाबरोबर एक शब्द देखील बोलता येत नसतो. त्यानंतर निरूपा आता लगेचच रवीकडून फोन घेते आणि म्हणते अगं झालंय काय ना, एक प्रॉब्लेम आहे, तुझ्या वडिलांना तू कॉल कर बरं, कारण ते आपल्या घरी आले होते म्हातारीचं त्याचं काहीतरी झालंय. मग आता रिया म्हणते काय?
तेव्हा आता ती म्हणते काही नाही, आपल्या आजीचं आणि तुझ्या डॅडींचं काहीतरी झालंय म्हणून तुला केला होता कॉल. मग आता रवी लगेचच निरूपाकडून फोन घेतो. त्यावेळी आता रवी म्हणतो तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना. रिया म्हणते हो, माझंसुद्धा डबिंग सुरू आहे इथे, बघ माझी मीटिंगसुद्धा लाईन अप होईल, त्यामुळे मला जावं लागेल, ठेवू का रे. तेव्हा ती आता फोन ठेवते. मग आता इकडे रियाने फोन ठेवल्यामुळे निरूपा म्हणते ऐक चल आपण तिकडे जाऊन बघूयात आता. मग आता चालता चालता निरूपा म्हणते बाबा पायाचा तुकडा पडला पार माझ्या. दुसरीकडे आता सत्या म्हणतो तोंडावरनच सुजित कुमार तू खुनी वाटतोस रे टाकल्या. मग सुजित कुमार म्हणतो अरे चेहऱ्याचा विषय जाऊ दे रे, पण या ढवळ्यानेच खून केलाय, हे बघ मी माझ्या धंद्याची शपथ घेतो. तेव्हा आता विक्रांत म्हणतो तोंड गप कर ना जरा सुजित कुमार, अरे काही काय बोलतोस, उगीच याला उचकवतोस का तू. मग आता सुजित कुमार म्हणतो याला खरं काय ते सांगतोय मी. सत्या दोघांनाही बोलू देत नाही, अगदी दोघांनाही धमकावतो. माझ्या आजीला ना कोणी मारलं हे अगोदर तुम्ही दोघांनी ना ठरवून घ्या. तेव्हा ठरवायचं काय, यानेच मारलं असं आता लगेचच क्रांत म्हणतो. तेव्हा सुजित कुमार म्हणतो नाही रे बाबा मी नाही मारलं. मग सत्या म्हणतो छापा काटा करा म्हणजे काम ना सोपं होईल. त्यानंतर सुजित कुमार सारखंच ढवळीकरचं नाव घेतो, त्यामुळे आता लगेचच सत्या त्याच्या कानाखाली ओढतो. आता विक्रांतला वाटतं की माझी बारी म्हणून तो गालावरच हात ठेवतो आणि घाबरतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मीरा निरूपाच्या पाठोपाठ येत विचारते सासूबाई हो यांना कुठे पाहिलं का. तेव्हा निरूपा म्हणते हो पाहिलं ना, आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, म्हणजे रियाच्या बाबांना आणि सुजित कुमारला गाडीत घातलं त्याने आणि कुठेतरी घेऊन गेलाय, जीव घेतो की काय त्यांचा, असं म्हणून निरूपा तेथून जाते. तर मीरा म्हणते की हेच तर मला हवं होतं, असं म्हणून ती हसते. मग आता प्लॅनमधलं दुसरं पाऊल टाकलं पाहिजे असं मीरा म्हणते. दुसरीकडे आता प्लायवूडच्या फळीवर आता सुजित कुमार आणि विक्रांतला दोन्हीही दिशेला सत्याने उभं केलेलं असतं आणि त्यांना वर फाशीचा दोरसुद्धा गळ्याला बांधलेला असतो. आता एक हल्ला की दुसऱ्याला फाशी बसणार आणि दुसरा हल्ला की एकाला फाशी बसणार, असं सत्याने त्यांची सेटिंग लावलेली असते. तेव्हा आता सुजित कुमार आणि त्याचबरोबर विक्रांत हे दोघेही एकमेकांना म्हणतात हालू नको रे, तर सत्यासमोर काठी भिरकावत असतो. हे दोघेही खूप घाबरतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.